कोल्हार बुद्रुक येथे साहित्य लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची चौकात चौकात जयंती साजरी करण्यात आली। कोल्हार बुद्रुक येथील ग्रामपंचायत येथे प्रथम अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व उर्दू शाळेत अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। लक्ष्मी माता मंदिरासमोर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे, श्याम गोसावी, हर्षद बर्डे, दिलीप बोरुडे, दगडू बोरुडे, अरुण बोरुडे, विलास पगारे, अनिल कांबळे, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण बबलू व दिलीप बोरुडे, उपाध्यक्ष विष्णू नीना, अशोक बोरुडे, सोपान गायकवाड, योगेश बोरुडे, हर्षद बर्डे, विष्णू बोरुडे, सुनील बोरुडे, संकेत बोरुडे, किरण ससाणे, तुषार कणगरे समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते। सुनील बोरुडे, अरुण बोरुडे, बाबासाहेब जगधने, विजय बोरुडे, हर्षद बर्डे, तुषार कणगरे, अनिल कांबळे, दादा गायकवाड, जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रवीण बोरुडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक अनाप सर, उर्दू शाळा मुख्याध्यापक तसेच शिक्षक व विद्यार्थी पालक उपस्थित होते। या ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे, श्यामभाऊ गोसावी, सुनील बोरुडे, अरुण बोरुडे, हर्षद बर्डे यांनी मनोगत व्यक्त केले। अण्णाभाऊ साठे उत्सव समिती कोल्हार भगवतीपूर यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक मराठी व उर्दू शाळा व बालवाडीच्या विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं। यावेळी शिक्षकांनी आभार मानले। SRB न्यूजसाठी संतोष बोरुडे, कोल्हार भगवतीपूर। यांची 105वी जयंती मोठ्या उत्साहात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि उर्दू शाळा या ठिकाणी संपन्न झाली। या ठिकाणी विद्यार्थ्यांचे भाषण ऐकले, त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा भरपूर तयारी केली होती, त्यांचे सुद्धा विचार या ठिकाणी ऐकायला भेटले। खऱ्या अर्थाने विचार ऐकत असताना कोणत्याही महापुरुषाची जयंती ही विचारांची जयंती झाली पाहिजे। आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी खाऊ वाटपाचा हा निमित्त आहे। आपल्या विद्यार्थ्यांना समजावं की आपल्या जे महापुरुष घडून गेले त्यांनी केलेलं कार्य हे आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या ज्या मुलांनी भाषण केले त्यातून सांगितलेलं आहे। खऱ्या अर्थाने महापुरुष हे एका जातीचे नसतात किंवा कोणत्या जातीपातीचे नसतात, ते विचारांनी खऱ्या अर्थाने घडलेले असतात। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा 7 समुद्रापलीकडे घेऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्व दूर पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या साहित्यातून त्यांनी काल्पनिक लिखाण न करता खऱ्या अर्थाने वास्तववादी लिखाण केलेलं आहे। त्यांचं वाचन करत असताना लिखाणाचं ते त्या ठिकाणी प्रतिकृती तयार होत असते, असं लिखाण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे राहिलेलं स्वप्न होतं ते पुढे घेऊन जाण्याचं काम साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा राहण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने मदत केलेली आहे। त्याचबरोबर साहित्यिक लेखक न राहता कामगारांच्या हितासाठी, गिरणी कामगारांच्या हितासाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, आंदोलन केलेलं आहे। हा देश स्वतंत्र झाला त्या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी या देशाला स्वतंत्र मिळालं, पण स्वतंत्र आम्हाला मान्य नाही म्हणून 16 ऑगस्ट 1947 रोजी या विधान भवनावर मोर्चा काढला आणि आजादी ज्योती है, देश की जनता भूखी है असा मोर्चाचा नारा दिला। आणि यातून खऱ्या अर्थाने दलित समाज, एक वंचित समाज आम्हाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मान्य नाही त्या ठिकाणी थंकावून सांगितलं। असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती साजरी करत असताना आपणा सर्वांना आनंद होत आहे। या साहित्यकाचा अभिमान या सगळ्या जाती धर्मातील सगळ्या पुरुषांना महिलांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने करत असतं। या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 105वी जयंतीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी खाऊचं वाटप होत आहे, त्याचा आपण स्वीकार केला त्याबद्दल त्यांचे शाळेचे धन्यवाद। मी माझ्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना अभिवादन करतो। जय महाराष्ट्र। आज या दोन महान आत्म्यांचं, महान विभूतींचं या ठिकाणी पूजन होत असताना एका विभूतीने जगाचा निरोप घेतल्यानंतर दुसरी विभूती या ठिकाणी भूतलावर जन्माला आली होती। म्हणजे जे निरोप घेणारे होते ते
लोकमान्य टिळक म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि दुसरे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांनी या भूतलावर त्याच दिवशी जन्म घेतला होता. असा 1 ऑगस्ट हा सोहळा एकाला ज्या महान विभूतींना विनम्र अभिवादन करताना दुसऱ्या विभूताला या ठिकाणी हा प्रणाम मानाचा मुद्रा कधी अण्णाभाऊंनी लोकहितासाठी जनहितासाठी आपला संसार प्रपंच हा सोडून दिला आणि या जगामध्ये आम्हाला सांगून गेले भीमराव हा मंत्र त्यांनी जपला आणि ह्या मंत्राच्या आधारे सर्व समाजाला एकत्र करून न्याय हक्कासाठी कसं लढायचं हे शिकवणार हे व्यक्तिमत्व होतं. आणि लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या इंग्रजांना ह्या देशातून मी हकलवून लावणारच हा मंत्र त्यांनी जपला होता. आणि हा मंत्र जपत असताना या ठिकाणी आज हा जयंती उत्सव सोहळा आणि पुण्यस्मरण सोहळा हा दोन्ही एकत्र होत आहे. आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही शिकलेलो आहोत आणि शिक्षण या ठिकाणून घेतलेली मुलं ही निश्चित बुद्धिमत्तेने इतर शाळेपेक्षा जास्त असतात. लहानपणी ज्या घटना ह्या शाळेमध्ये घडतात त्या आयुष्यावर लक्षात असतात. आमच्या वर्गामध्ये आम्हाला मेहरे गुरुजी होते आणि त्या वर्गावरती एक पाटी असायची, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. ती आजही माझ्या स्मरणात आहेत आणि तो गुरुमंत्र घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. त्यानंतर आम्ही न्यू इंग्लिश स्कूल कोलार शाळेमध्ये शिकलो. अण्णांनी मंत्र दिला होता, स्वावलंबी जीवन हेच आमचे ब्रीद, तोही मंत्र आम्ही जपला. आणि जपत असताना सर्व समाज बांधवांना बरोबर घेऊन चालण्याचा संकल्प आपण केलेला आहे. म्हणून बालगोपाळानं या ठिकाणी आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने आमचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी खाऊ वाटप करणार आहेत. त्यामध्ये संतोषजी बोर्डे असतील, जे SRB न्यूजच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करत असतात. त्यांचे बंधू संतोष शेठ आणि अरुण शेठ म्हणजे अरुण दादा एक सामाजिक नेतृत्व पुढे येऊन समाजाला न्याय हक्कासाठी काम करणारे व्यक्तिमत्व आहे. आमचा सुनील दादा बोर्डे असतील, सोपन दादा गायकवाड असतील, या ठिकाणी दगडूभाऊ बोर्डे असतील, आमचे विलासदादा पगरे असतील. एकत्र आल्यानंतर सर्वांची नाव या ठिकाणी बाबासाहेब जगदने असतील, आमचे विजूदादा असेल, अनिल कांबळे असतील, पुढे या पुढे असे सर्वजण या ठिकाणी आले आहेत. कुठेही काही अडचणी आल्यास, मुलांसाठी शाळेमध्ये काही जरी अडचणी आल्यास निश्चितपणे मुख्याध्यापकांना मी सांगू इच्छितो की आमच्या संपर्कात यात. संपर्क आल्यानंतर तुम्हाला पाहिजे ती मदत आम्ही करायला तयार आहोत. मी शिवसेनेच्या वतीने बाळासाहेबांची शिवसेना, एकनाथजी शिंदे गट उपजिल्हा अध्यक्ष या नात्याने, कुस्ती मल्ल विद्याचा तालुका प्रमुख या नात्याने आणि शिवंश दशनाम गोसाई समाज प्रदेश कार्याध्यक्ष या नात्याने आदरणीय पालकमंत्री व जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, त्याचप्रमाणे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने आजच्या ह्या जयंती निमित्ताने आमच्या सर्व बालगोपाळांना शुभेच्छा देत असताना आमचं दैवत जे आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि त्याचप्रमाणे बाळ गंगाधर टिळक यांना विनम्रपणे अभिवादन करतो. येणारा काळ आपलाच राहणार आहे. मुलांनी शिकून चांगल्या प्रकारे अभ्यास करून या ठिकाणी आपल्या घराण्याचं नाव लौकिक करावं अशा शुभेच्छा देत असताना आपण सर्व एक दिलाने आहात. मजहब नहीं सिखाता आपस में पहले रखना, हिंदी है हम उधर है हिंदू से था हमारा. उर्दू शाळा आणि मराठी शाळा एकत्र असल्यामुळं उर्दू शाळेतली मुलं या ठिकाणी अभ्यास करतात आणि मराठी शाळेतही आपली मुलं अभ्यास करतात. त्यांना इथून पुढे चांगल्या प्रकारे बुद्धिमत्ता प्राप्त घडो अशी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख या निमित्ताने या ठिकाणी ह्या दोन्ही महान विभूतींना शुभेच्छा देतील. त्यांच्याकडे माईक सपोर्ट करतो. जय महाराष्ट्र. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे. त्यांच्या 105व्या जयंती निमित्त सर्व आदिवासी बांधवांतर्फे
व शिवसेना शिंदे गट तर्फे मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आज बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे. तर सर्व आदिवासी समाज बांधवांच्या तर्फे मी त्यांना विनम्र अभिवादन करतो व सांगतो की जय महाराष्ट्र. जगबदली घालूनी घावं, जगबदल घालूनी घावं, सांगून गेले मज भीमराव. असा हा ज्ञानमंत्र देणारे लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंती उत्सवानिमित्त आज कोल्हार बुद्रुक या ठिकाणी सकल मातंग समाज व पंचक्रोशी तसेच ग्रामस्थ कोल्हार भगवतीपूर यांच्या वतीने या ठिकाणी श्री महालक्ष्मी मंदिराच्या या प्रांगणामध्ये भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे 105व्या जयंतीनिमित्त पूजन करण्यात येत आहे. तसेच आपण सालबादप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम घेत असतो. तर या वर्षीचे आपले अध्यक्ष असतील बबलू उर्फ प्रवीण बोरुडे व तसेच उपाध्यक्ष असतील विष्णू अर्थात म्हणजे उर्फ नीना बोरुडे. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे काही जयंती उत्सवाचं काम करीत आहोत ते सर्वजण पार पाडित आहेत. तसेच येत्या 3 तारखेला म्हणजे परवा दिवशी रविवारी तसेच या ठिकाणी मोठा असा साऊंड सिस्टम लावून पुण्याचा साऊंड सिस्टम लावून मोठ्या उत्साहात या ठिकाणी जयंती साजरी होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांना कोल्हार भगवतीपूरच्या ग्रामस्थांना तसेच पंचक्रोशीतील नागरिकांना कळवण्यात येते की सर्वांनी या ठिकाणी 3 तारखेला हजारोच्या नव्हे तर लाखोच्या संख्येने दुपारी 3 वाजता उपस्थित राहायचं आहे. माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते 3 तारखेला कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. तसेच सर्व ग्रामस्थ या ठिकाणी असणार आहे. 2 शब्द बोलतो आणि थांबतो. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व कोलार आणि भगवतीपूरचे जे ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपस्थित आहेत त्यांचं सगळ्यांचं मी ग्रामपंचायत कोलार बुद्रुकच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धूमधडाक्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे. आणि कोलारमध्ये जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी होतच असतो, पण यावर्षी सर्व तरुण मित्रांनी सहकार्यांनी जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि 3 दिवसाचा उत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे. आजपासून जयंती महोत्सवाला कोलार भगवतीपूरमध्ये सुरुवात होत आहे आणि 1, 2 आणि 3 असे 3 दिवस भव्य असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले. मी त्या सर्व तरुण आमच्या वेगवेगळ्या संघटनेचे असतील, मातंग समाजाचे विशेष करून सगळे तरुण मुलं असतील, त्यांचे मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं आमचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आमचे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आणि व्यक्तिशः माझ्या वतीनं आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. 3 तारखेला बोलण्याची संधी मिळाली तर थोडंसं मी तिथे बोललंच, परंतु आजच या जयंतीच्या निमित्ताने आमच्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक महापुरुषाची जयंती वेगवेगळ्या समाजाच्या असतील, त्या लोकांनी कुठल्या एका समाजासाठी काम केलं नाही, सगळ्या समाजासाठी काम केलं. पण दुर्दैवाने आपल्याकडं साधू संत असतील, देव असतील, महापुरुष असतील, हे प्रत्येक जातीने वाटून घेतले आणि ठराविक जातीने ठराविक महापुरुषाची जयंती पुण्यतिथी कार्यक्रम करणे किंवा ठराविक जातीने ठराविक संताची जयंती करणे ही एक प्रथा पडली. मला वाटतं याच्यामुळं समाजामध्ये थोडंसं तेढ किंवा भेदभाव दिसून येतो. तर असं न होता सगळ्या समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन या सर्व महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम भविष्यामध्ये केले पाहिजे अशी एक माझी माफक अपेक्षा आहे. अण्णाभाऊ साठे यांनी जे काम केलंय दलित वर्गासाठी, मुख्यत्वे ब्रिटिश राजवटीमध्ये जो दलितांवरती अन्याय व्हायचा, त्यातले त्यात नुसतं मातंग समाज नाही तर सगळ्यात दलित जे मागासवर्गीय समाज होता त्यासाठी त्यांनी त्यांच्या लेखणीतून काम केलं, चळवळ उभी केली आणि खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी त्या काळातल्या तरुणांना केलं. ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये ज्या काही अनिष्ट प्रथा होत्या त्याच्या विरुद्ध बंड केलं आणि खूप चांगले लेखक, खूप चांगले लोकशाहीर म्हणून ते नावारूपाला आले. अशा या थोर महापुरुषाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं परत एकदा जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.